नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत प्राचीन भारताचा इतिहास पेपर क्रमांक 5। या प्राचीन भारताच्या इतिहासाच्या पेपर क्रमांक 5 मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण प्राचीन भारताच्या इतिहासातील प्रकरण पहिले या ठिकाणी पाहणार आहोत। आपल्या प्रकरणाचे नाव आहे प्राचीन भारतीय इतिहासाची साधने। प्राचीन भारतीय इतिहासाची साधने पाहत असताना आपल्याला त्या कालखंडातील प्राचीन भारतीय इतिहास आणि संस्कृतीच्या अभ्यासासाठी आवश्यक असणारी कोणकोणती साधने होती यावरती आज चर्चा करायची आहे। प्रस्तुत विषयाची चर्चा करत असताना आपल्याला ज्या काही साधनांचा अभ्यास करायचा आहे ती साधनं प्राचीन भारताच्या इतिहास लेखनासाठीची महत्त्वपूर्ण साधने आहेत। आणि कोणत्याही कालखंडातील इतिहास जेव्हा आपल्याला लिहायचा असतो तेव्हा साधने या ठिकाणी महत्त्वपूर्ण असतात। साधनांशिवाय इतिहास नाही। लॅजिलॉस आणि सेनबॉस नावाचा इतिहासकार होऊन गेला, त्याने सांगितलं नो डॉक्युमेंट नो हिस्ट्री, नो सोर्स नो हिस्ट्री। म्हणजेच काय तर साधने नाही तर इतिहास नाही आणि साधनाशिवाय इतिहास नाही, ही आपण गोष्ट लक्षात घेतली पाहिजे। म्हणून प्राचीन भारताचा इतिहास अभ्यासत असताना आपल्याला काही साधने या ठिकाणी आवश्यक आहेत। त्या साधनांचा या ठिकाणी आपल्याला अभ्यास आज करायचा आहे। या साधनांचा अभ्यास याच्यासाठी करायचा की प्राचीन भारताचा इतिहास आणि संस्कृती आपल्या लवकर लक्षात यावे की प्राचीन भारताची संस्कृती आणि इतिहास कशा पद्धतीने विकसित झालेला आहे। ही विकसित होण्याची प्रक्रिया कोणत्या गतीने कोणत्या प्रकारे या ठिकाणी निश्चित झालेली आहे। आणि म्हणून प्राचीन भारताचा इतिहास पाहण्यासाठी आपल्याला हे पाहणं अत्यंत आवश्यक आहे। बघा, कोणत्याही कालखंडातील इतिहास असो, मग तो आधुनिक कालखंडातील इतिहास, प्राचीन कालखंडातील इतिहास किंवा मध्ययुगीन कालखंडातील इतिहास, साधने ही या ठिकाणी त्यासाठी महत्त्वपूर्ण असतात। प्राचीन भारतीय इतिहास आणि संस्कृतीच्या अभ्यासासाठी सुद्धा साधने महत्त्वाची आहे। साधने म्हणजे इतिहास लिखाण करण्यासाठीची कागदपत्रे, शिलालेख, नाणी वगैरे जे असतील ते त्या आपण सगळ्यांना साधने असं म्हणत असतो। आणि म्हणून प्राचीन भारताचा इतिहास अभ्यासण्यासाठी आपल्याला वाङ्मयीन साधने आणि पुरातत्वीय साधने या साधनाचा उपयोग या ठिकाणी होतो। त्याचबरोबर आपल्याला परदेशी साधनांचा उपयोग होतो आणि परदेशी साधनांबरोबरच आपणास या ठिकाणी पुरातत्वातील काही महत्त्वपूर्ण नाणी, शिलालेख किंवा ताम्रपट इत्यादींचा सुद्धा उपयोग होत असतो। म्हणजेच काय तर इतिहास लिखाणासाठी जी साधनं असतात ती विश्वसनीय, विश्वासार्ह असली पाहिजेत। विश्वसनीय, विश्वासार्ह साधनाशिवाय इतिहास लिहिता येत नाही। आणि म्हणून इतिहास लिखाणासाठी अस्सल साधने आवश्यक आहेत आणि अस्सल साधनांच्या आधारे लिहिलेला इतिहासच खरा इतिहास या ठिकाणी ठरू शकतो। पुराव्याशिवाय इतिहास लिहिता येत नाही आणि म्हणून इतिहास लिखाणासाठी पुरावे या ठिकाणी आवश्यक असतात। एकंदरीतच इतिहासाचे वाङ्मयीन, त्यालाच आपण साहित्यिक असं म्हणतो। वाङ्मयीन आणि साहित्यिक दोन्ही शब्द एकच आहेत। पुरातत्वीय आणि परदेशी साधने अशी काही साधने त्या कालखंडामध्ये आपल्याला उपलब्ध होतात आणि म्हणून या साधनांच्या आधारे तत्कालीन कालखंडातील इतिहास या ठिकाणी लिहिला जातो। इतिहास लिखाणाची पद्धती काय आहेत ते आपण नंतर कधीतरी पाहणार आहोत। मात्र प्राचीन भारताच्या इतिहासाचा अभ्यास करत असताना आपल्याला काही महत्त्वपूर्ण साधने या ठिकाणी जाणून घ्यायची आहे आणि या साधनांविषयी अभ्यास करायचा आहे। तो आपण काही स्लाइडच्या आधारे या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आणि या स्लाइडच्या माध्यमातून ते आपण जाणून घेणार आहोत। बघा की प्राचीन भारताचा इतिहास पेपर क्रमांक 5 इसवी सन पूर्व 300 पर्यंत हा पेपर आज आपण शिकणार आहोत। आणि हा पेपर शिकत असताना आपल्याला प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने पाहताना काही गोष्टी ज्या बघायच्या आहेत त्या स्लाइडच्या आधारे आपण बघूया। आणि त्यासाठी आपलं पहिलं प्रकरण आहे प्राचीन भारताचा इतिहास आणि त्याची साधने किंवा प्राचीन भारतीय इतिहासाची साधने। या प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने
अभ्यासताना त्या साधनांची सखोल माहिती घेणं आपल्यासाठी अनिवार्य आहे. प्राचीन भारताच्या इतिहासाची दोन प्रकारची साधने प्रामुख्याने या ठिकाणी वर्णित करण्यात आलेली आहे. त्यामध्ये भारतीय साधनांमध्ये त्याचे दोन प्रकार आहेत, वाङ्मयीन साधने आणि पुरातत्वीय साधने. प्राचीन भारतीय इतिहासाच्या अभ्यासासाठी उपयुक्त असणाऱ्या साधनांचे विभाजन दोन भागामध्ये करण्यात येऊन त्या दोन भागांचे वर्णन असे आहे की प्राचीन भारतीय इतिहासाची दोन साधने आहेत, त्यामध्ये एक वाङ्मयीन साधने, दुसरं पुरातत्वीय साधने. पुढे जाऊन परत वाङ्मयीन साधनांचे सुद्धा अनेक प्रकार या ठिकाणी पडतात किंवा दोन प्रकार प्रामुख्याने पडतात. वाङ्मयीन साधनाचे दोन प्रकार या ठिकाणी पडतात, त्यामध्ये एक धार्मिक वाङ्मय आणि एक धर्मनिरपेक्ष वाङ्मय. आता धार्मिक वाङ्मय आणि धर्मनिरपेक्ष वाङ्मय याचा अर्थ असा आहे की प्राचीन भारतीय इतिहासाचे साधनाचे प्रकार दोन, वाङ्मयीन साधने, पुरातत्वीय. वाङ्मयीन साधनाचे दोन प्रकार, धार्मिक साधने, धार्मिकेतर साधने किंवा लौकिक साधने, धर्मनिरपेक्ष साधने असं आपण त्याला म्हणू शकतो. आणि म्हणून प्राचीन भारताच्या इतिहासाचा अभ्यास करत असताना वाङ्मयीन साधने आणि धर्मनिरपेक्ष किंवा लौकिक धार्मिकेतर साधने असे दोन जे प्रकार पडतात, त्यातील पहिला प्रकार आज आपल्याला बघायचा आहे, धार्मिक वाङ्मय. धार्मिक वाङ्मय हा प्रकार बघत असताना आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की भारत हा सुरुवातीच्या कालखंडापासूनच एक धार्मिक देश राहिलेला आहे. धर्म, परंपरा, प्रथा आणि इथली समाज आणि संस्कृती यांचा अभ्यास करण्यासाठी धर्म ही एक संस्कृती त्या कालखंडामध्ये आपण पाहतो. धर्माने घालून दिलेले नियम हे त्या कालखंडातल्या राजकीय व्यवस्थेला, समाज व्यवस्थेला या ठिकाणी बंधनकारक होते आणि बंधनकारक असणारे असे नियम त्या कालखंडामध्ये धर्मसंस्था करत असते. आणि म्हणून भारतातील इतिहास लिखाणाची जी काही साधने उपलब्ध त्या कालखंडामध्ये झाली, ती साधने जास्तीत जास्त धार्मिक असण्याचं कारण हे आहे की त्या कालखंडामध्ये या ठिकाणी संपूर्ण माणसाचं जीवन धर्ममय झालेलं होतं. आणि म्हणून भारताच्या प्राचीन इतिहासाची जास्तीत जास्त माहिती आपल्याला धार्मिक ग्रंथांमध्ये या ठिकाणी मिळते. आणि म्हणून प्राचीन भारताचा इतिहास लिखाणासाठी आपणास धार्मिक वाङ्मयाचा आधार या ठिकाणी घ्यावा लागतो. आणि म्हणून इतिहासाची मीमांसा करत असताना जी साधने आपल्याला आवश्यक आहेत, ती साधने प्राचीन भारतामध्ये धार्मिक साधने आहेत. त्या कालखंडामध्ये वेगवेगळे धर्म, वेगवेगळे पंथ सुद्धा उदयास आले, जसं की जैन धर्म, बौद्ध धर्म आणि हिंदू धर्म. ही जी काही धर्म परंपरा आहे, या धर्म परंपरेनं आपापल्या धर्मातील काही महत्वपूर्ण ग्रंथ रचले आणि त्यातूनच आपल्याला प्राचीन भारतातील सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक किंवा इतर सर्व स्वरूपाची या ठिकाणी माहिती मिळते. आणि म्हणून प्राचीन भारताचा इतिहास आणि संस्कृती यांच्या अभ्यासासाठी आपणास बौद्ध, जैन आणि हिंदू धर्म वाङ्मय अभ्यासना अत्यंत आवश्यक आहे. हिंदू धर्म, जैन धर्म आणि बौद्ध धर्माच्या वाङ्मयाशिवाय प्राचीन भारताचा इतिहास हा या ठिकाणी अपूर्ण राहतो. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी या साधनांचा अभ्यास करायचा आहे. या साधनांचा अभ्यास करत असताना आपल्याला पहिल्यांदा हिंदू वाङ्मय, नंतर बौद्ध, नंतर जैन वाङ्मय अशा सगळ्या वाङ्मयाचा या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. या वाङ्मयाचा अभ्यास करत असताना आपल्याला त्या वाङ्मयातून प्राचीन भारताचा इतिहास कशा पद्धतीने रेखाटला गेला ही गोष्ट आपण चिन्हित करणार आहोत. आणि म्हणून आपल्याला ही साधने पाहणं अत्यंत आवश्यक आहे. ही साधने बघत असताना अजूनही काही गोष्टी आपल्यासाठी महत्वपूर्ण आहेत. त्या गोष्टींमध्ये एक गोष्ट पहिल्यांदा लक्षात घेतली पाहिजे की प्राचीन भारतीय इतिहासाची काही साधने आहेत, त्यामध्ये एक वाङ्मयीन साधने, दोन पुरातत्वीय साधने, तीन परकीय लोकांनी लिहिलेले परकीय साधने, दुसऱ्या देशातून आलेल्या लोकांनी लिहिलेले साधने, म्हणजे त्याला आपण परकीय साधने असं म्हणतो. शिवाय या ठिकाणी ही साधने पाहण्याबरोबरच आपल्याला अजूनही काही साधने या ठिकाणी पाहायची आहे, ती म्हणजे पुरातत्वीय साधने. आणि पुरातत्वीय साधनांमध्ये आपल्याला शिलालेख, नाणी किंवा इतर साधनांचा या ठिकाणी समावेश करता येतो.
एकंदरीतच आपल्याला ती साधने पाहत असताना धार्मिक साधनांमध्ये प्रामुख्याने आपण म्हटलो की साधनांचे प्रकार वाङ्मयीन साधने आहे, पुरातत्वीय साधने आहे, परदेशी लोकांनी लिहिलेलं साहित्य आहे आणि त्याच धार्मिक साहित्य पुढे जाऊन त्याचे दोन प्रकार या ठिकाणी पडतात. म्हणजेच वाङ्मयीन साधनाचे दोन प्रकार पडतात, धार्मिक साधने, धार्मिकेतर साधने. त्यापैकी आपण आता धार्मिक साधने या ठिकाणी पाहत आहोत आणि धार्मिक साधनांमध्ये आपल्याला पहिल्यांदा बघायचं आहे वेद. बघा की हे जे वेद आहे हे प्रामुख्याने वेद जे आहेत ते 4 आहे. वेदांची संख्या 4 आहे. त्यामध्ये पहिला वेद आहे ऋग्वेद, दुसरा वेद आहे सामवेद, तिसरा वेद आहे यजुर्वेद आणि चौथा वेद आहे अथर्ववेद. आता हे जे वैदिक ग्रंथ आहे अतिशय प्राचीन या ठिकाणी मानले जातात. या वेदाच्या माध्यमातून वैदिक कालखंडातील समाज जीवनाची सविस्तर माहिती आपणास मिळते आणि या वेदांना या ठिकाणी जागतिक पातळीवरील साहित्यामध्ये अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. कारण या वेदांच्या माध्यमातून भारतीय संस्कृती आणि समाज आपल्या लक्षात येतो. वेद हा शब्द विद या धातूपासून बनलेला आहे. वेद म्हणजे ज्ञान आणि विद म्हणजे जाणणे. वेद म्हणजे ज्ञान आणि विद म्हणजे जाणणे आणि म्हणून वेद हा ग्रंथ जे आहे किंवा वैदिक जे ग्रंथ आहे त्याच्यामध्ये वैदिक ग्रंथ हे कोणत्याही मानवाने रचलेले नसून ते अपौरुषेय आहे अशा पद्धतीची धारणा त्या कालखंडामधील लोकांची आहे. आणि वेद हे मानवाने रचलेले नसून ते देवाने रचलेले आहे असंच त्या कालखंडातील किंवा त्या कालखंडातील ऋषीमुनी किंवा इतर लोकांचं मत या ठिकाणी होतं. या वैदिक ग्रंथाची रचना इसवी सन पूर्व 4500 ते इसवी सन पूर्व 2500 या कालखंडामध्ये झालेली आहे आणि म्हणून वैदिक ग्रंथ हा प्राचीन इतिहासाच्या लिखाणासाठी अत्यंत महत्वाचा स्रोत म्हणून आपण त्याला ओळखतो. वरील हे जे काही 4 वेद दिलेले आहे, वेदांची संख्या 4 आहे. हे पहिल्यांदा लक्षात ठेवा, वेदांची संख्या 4 आहे. एक आहे ऋग्वेद, दुसरा सामवेद, तिसरा यजुर्वेद, चौथा अथर्ववेद आणि या वेदांच्या माध्यमातून प्राचीन भारताचा इतिहास आपण लिहितो. वेद ही प्राचीन आहे आणि त्याचा कालखंड मी तुम्हाला सांगितलेला आहे. वरील जे 4 वेद आहे या 4 वेदांपैकी ऋग्वेद हा सर्वात प्राचीन वेद आहे. ऋग्वेद हा सर्वात प्राचीन वेद असून या वेदामध्ये 1028 सूक्त या ठिकाणी आहे. हाही प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारला जातो की सर्वात प्राचीन वेद कोणता आहे, तर ऋग्वेद हा सर्वात प्राचीन वेद असून त्यामध्ये 1028 सूक्त आहे आणि या वेदाचं खास असं वैशिष्ट्य आहे, हा तर सर्व प्राचीन तर आहेच परंतु ऋग्वेदाच्या 10व्या मंडळामध्ये पुरुष सूक्तामध्ये वर्ण व्यवस्थेचा सर्वात पहिल्यांदा उल्लेख आपल्याला या ठिकाणी मिळतो. म्हणजे काय तर भारतामध्ये नंतरच्या कालखंडामध्ये जी त्याला जन्म दिला ती वर्ण व्यवस्था या ठिकाणी ऋग्वेदाच्या 10व्या मंडळामध्ये पुरुष सूक्तामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून भारताच्या इतिहासातील जाती व्यवस्थेचा अभ्यास करण्यासाठी किंवा भारतातील समाज आणि जाती व्यवस्था समजून घेण्यासाठी आपणाला वैदिक धर्मग्रंथांचा या ठिकाणी आधार घ्यावा लागतो. हा आधार घेत असताना आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की ऋग्वेदाच्या 10व्या मंडळामध्ये पुरुष सूक्तामध्ये वर्ण व्यवस्थेचा उल्लेख केला, जिनं जाती व्यवस्थेसारखी एक मोठी व्यवस्था आपल्या भारतामध्ये निर्माण केली. जर या ही वर्ण व्यवस्था जर ऋग्वेदिक कालखंडामध्ये विकसित झाली नसती तर कदाचित जाती व्यवस्था भविष्यामध्ये निर्माण झाली नसती. आणि म्हणून वर्ण व्यवस्थेमध्ये ऋग्वेदामध्ये जे वर्णन करण्यात आलं त्यामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र अशा 4 वर्णांच्या कार्यांचा उल्लेख या पुरुष सूक्तामध्ये म्हणजेच ऋग्वेदामध्ये असणाऱ्या पुरुष सूक्तामध्ये आपणास आढळतो. हाही प्रश्न बऱ्याचदा खूप सगळ्या परीक्षांमध्ये या ठिकाणी विचारला जातो. त्यानंतर सामवेदाचं वैशिष्ट्य असं आहे की सामवेद हा भारतीय संगीत शास्त्राची या ठिकाणी माहिती देतो. संगीताविषयीची सगळ्यात पहिल्यांदा माहिती आपणास या ठिकाणी सामवेदाच्या माध्यमातून मिळते. तालवाद्य कोणती होती, संगीत कशा प्रकारचं असायचं आणि इतर सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला या
संगीत शास्त्राविषयी जेवढी माहिती असेल तेवढी आपल्याला या ठिकाणी या सामवेदाच्या माध्यमातून प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये मिळते. त्याचबरोबर तिसरा जो वेद आहे त्याचं वैशिष्ट्य यजुर्वेद. यजुर्वेदामध्ये आपल्याला तत्कालीन कालखंडामध्ये असणाऱ्या यज्ञ आणि विधी याच्या विषयीची माहिती या ठिकाणी प्रामुख्याने मिळते. प्राचीन कालखंडामध्ये यज्ञ कशा पद्धतीने व्हायचे, कोणत्या प्रकारचे यज्ञ होते, कोणत्या विधी या ठिकाणी करण्यात यायच्या या संबंधीची माहिती आपणास त्या कालखंडातील उपयुक्त असणारी माहिती जी आहे ती यजुर्वेदाच्या माध्यमातून या ठिकाणी मिळते. तर शेवटचा जो वेद आहे अथर्ववेद. या अथर्ववेदातून आपल्याला भौतिक जीवनातील बरीचशी माहिती या ठिकाणी मिळते. त्यामध्ये अथर्ववेदातून आपणास भूत असेल, पिशाच असेल, जादूटोणा असेल किंवा इतर सगळ्या गोष्टींची माहिती या ठिकाणी मिळत असते. आणि म्हणून अथर्ववेद हा त्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा वेद आहे. त्याचबरोबर जसं की वैदिक ग्रंथ महत्वाचे आहे, त्याच पद्धतीने वैदिक ग्रंथाच्या नंतरच्या कालखंडामध्ये उपनिषद या ठिकाणी निर्माण करण्यात आलं. हे उपनिषद सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे. उपनिषद या शब्दाचा अर्थ या ठिकाणी असा होतो की उप अधिक नि अधिक शद या शब्दांनी मिळून उपनिषद हा या ठिकाणी शब्द बनलेला आहे. उपनिषदाचा अर्थ असा होतो की एखाद्या गूढ स्थळी वसलेले असे तत्व, ज्या तत्वाचा शोध घेण्यासाठी गुरुजवळ बसणे किंवा ब्रह्मज्ञानाचे सिद्धांत असा या ठिकाणी उपनिषदाचा अर्थ. अगदी सोप्या भाषेमध्ये उपनिषद म्हणजे काय हे समजून सांगायचं झाल्यास गुरुजवळ बसून गूढ ज्ञानाची प्राप्ती करून घेणे म्हणजे उपनिषद. या उपनिषदाचा उपयोग पूर्वीच्या कालखंडामध्ये काय होता, तर पूर्वीच्या कालखंडामध्ये गुरु परंपरा होती आणि या गुरु परंपरेमध्ये गुरुजवळ बसून ज्ञान प्राप्त केलं जात. हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी आपणास गुरुकडे जावंच लागेल. गुरुकडे गेल्यानंतर नवीन नवीन असणारा जो काही शिष्य आहे त्याच्या मनामध्ये या ब्रह्मांडाविषयी किंवा आपल्या आसपासच्या भौतिक जीवनाविषयी अनेक प्रश्न या ठिकाणी पडत. आणि म्हणून गुरुजवळ जेव्हा हे विद्यार्थी जाऊन बसत तेव्हा त्यांच्या मनामध्ये जे जे प्रश्न त्या कालखंडामध्ये पडत ते प्रश्न ते गुरुला विचारत आणि गुरु त्या प्रश्नावरती उत्तर देत. उदाहरणार्थ सांगायचं म्हणजे सूर्य दररोज का मावळतो, चंद्र रात्रीच का निघतो, किंवा या ठिकाणी ही पृथ्वी जर गोल या ठिकाणी फिरते तर आपण पडत का नाही, आणि अजून सगळ्या गोष्टी या ठिकाणी या उपनिषदांचा विषय त्या कालखंडामध्ये होता. आणि म्हणून उपनिषदांच्या माध्यमातून संपूर्ण ब्रह्मांड या ठिकाणी सांगण्यात येत असत. आणि हे ब्रह्मांड सांगण्यात येत असताना, या ब्रह्मांडाविषयीच ज्ञान सांगण्यात येत असताना, या ब्रह्मांडाची रचना या ठिकाणी कशा पद्धतीची होती हे सुद्धा सांगण्यात येत असत. आणि म्हणून ब्रह्म सिद्धांताचं ज्ञान घेण्यासाठी उपनिषद अतिशय महत्वाचे आहे. हे ब्रह्म सिद्धांत सहज या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या लक्षात येत नसत. आणि म्हणून सहज विद्यार्थ्यांच्या हे ब्रह्म सिद्धांत लक्षात येत नसल्यामुळे या ठिकाणी त्यांना गुरुला काही प्रश्न विचारावे लागत आणि त्यासाठी गुरुजवळ बसावे लागत असत. गुरुजवळ बसून घेतलेलं ब्रह्म सिद्धांताचं ज्ञान म्हणजे उपनिषद होय. उपनिषदांची संख्या एकूण 108 त्या कालखंडामध्ये मानली जाते. आणि उपनिषद हे सुद्धा त्या कालखंडातल्या शिक्षण व्यवस्थेचं, सामाजिक व्यवस्थेचं प्रतिबिंब स्पष्ट करण्यामध्ये महत्वाची भूमिका या ठिकाणी निभावतं. त्यानंतरचा भाग आहे वेदांगे. वेदांगे ही कशासाठी निर्माण करण्यात आली हे पहिल्यांदा आपण जाणून घेऊया. वैदिक धर्मग्रंथांची भाषा अतिशय किचकट होती आणि किचकट भाषा समजणं सर्वसामान्य माणसाला शक्य नव्हतं. आणि म्हणून वेदांचं आकलन करण्यासाठी काही कालखंडाने नवीन 6 वेदांगाची रचना करण्यात आली. नवीन वेदांगाची रचना करण्यात आली, ज्या वेदांगामध्ये 6 विषय स्पष्ट करण्यात आले.
वेदांची भाषा अतिशय अवघड असल्यामुळे सोप्या भाषेमध्ये लोकांना समजेल आणि वेदांचा अर्थ स्पष्ट होईल, वेदांचं आकलन लोकांना होईल, या अनुषंगाने 6 विषय निर्माण करण्यात आले आणि या 6 विषयांनाच आपण वेदांगे असं म्हणतो. आणि मग वेदांगे कोणकोणती आहे किंवा वेदांगांचा विषय काय आहे, तर वेदांगांचा पहिला विषय आहे शिक्षण. शिक्षणामध्ये काय सांगितलं, वेदांगे ही शिक्षण, कल्प, व्याकरण, ज्योतिष आणि छंद ही 6 वेदांगे आपण म्हणू शकतो. आणि या वेदांगाचा पहिला विषय होता शिक्षण. शिक्षण म्हणजे काय, तर वेद ग्रंथांची रचना करण्यात आली. वेद ग्रंथांची रचना केल्यानंतर त्यांचं स्पष्ट उच्चारण कशा पद्धतीने केलं जावं. एखादा वैदिक मंत्र असेल आणि या वैदिक मंत्राला किंवा संस्कृत भाषेतील काही मंत्र असतात, जसं आपण म्हणूया की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, जर याला आपण चुकीच्या पद्धतीने वेगळ्या पद्धतीने म्हटलो तर त्याचा अर्थ या ठिकाणी बदलून जातो. म्हणजेच काय, तर वेद मंत्राचा उच्चार किंवा कोणत्याही शब्दाचा उच्चार हा स्पष्टपणे करणं अत्यंत महत्वाचं आहे. तसंच प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये जे काही वेद मंत्र होते त्यांच्या स्पष्ट उच्चारण कशा पद्धतीने केला पाहिजे याविषयीची माहिती आपणास या शिक्षण नावाच्या शास्त्रामध्ये किंवा शिक्षण नावाच्या या वेदांगामध्ये या ठिकाणी सांगण्यात आले आहे. दुसरं वेदांग निर्माण करण्यात आलं कल्प. यामध्ये आपणाला यज्ञ आणि संस्कार विषयक विधिनियम, धर्मव्यवस्था आणि कर्मकांड इत्यादीचं वर्णन करण्यात आलं. यज्ञ कशा पद्धतीने केले जावेत, संस्कार कोणत्या पद्धतीने केले जावेत, धर्मव्यवस्था कशी असावी, कर्मकांड या ठिकाणी कसं असलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींचं वर्णन कल्प नावाच्या सूत्रामध्ये किंवा कल्प नावाच्या या वेदांगामध्ये या ठिकाणी करण्यात आलेला आहे. नंतरचा विषय आहे व्याकरण. बघा, कोणत्या भाषेला व्याकरण असतं, व्याकरणाशिवाय भाषा होऊ शकत नाही. भाषा शुद्धतेचं हे प्रमुख लक्षण आहे की व्याकरण विकसित असलं. व्याकरण यामध्ये वेदाच्या व्याकरण शास्त्राचं वर्णन आहे. नंतरचा या ठिकाणी वेदांग आहे ज्योतिष. ज्योतिष या वेदांगामध्ये ब्रह्मांड आणि सूर्यमंडळाचं वर्णन करण्यात आलेलं आहे. ज्योतिष म्हणजे कुठलं भविष्य सांगणे नव्हे, तर ऍस्ट्रोलॉजी इज वन ऑफ द सब्जेक्ट which give information to all of surrounding of people. मानवाच्या सभोवतालच्या वातावरणाविषयी आणि सौरमंडळाविषयीची माहिती आपल्याला ज्योतिष याच्यामध्ये मिळते. फक्त भविष्यशास्त्र हा ज्योतिषशास्त्राचा विषय नाही. ज्योतिषशास्त्र हा खूप व्यापक स्वरूपाचा विषय आहे आणि म्हणून ज्योतिषामधून ब्रह्मांड आणि सूर्यमंडळ, सूर्यमंडळामधल्या घटनांचं वर्णन या ज्योतिष यामध्ये आपल्याला. तत्कालीन कालखंडातील भूगोल आपल्याला जाणून घ्यायचा असेल तर आपणास ज्योतिषशास्त्र जाणून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. ज्योतिषशास्त्र जाणून घेतल्याशिवाय आपणास भूगोलाची माहिती या ठिकाणी मिळणार आणि म्हणून त्या कालखंडातल्या भूगोलाची, त्या कालखंडातल्या वातावरणीय बदलांची माहिती आपणास काही प्रमाणात ज्योतिष या वेदांगाच्या माध्यमातून मिळू शकते. त्याचबरोबर छंद नावाचा वेदांग या ठिकाणी वेदांचा एक विषय, वेदांगाचा एक विषय आहे छंद. यामध्ये पद्याची विशेषता आणि त्यांचे लक्षण वर्णन करण्यात आले आहे. म्हणजे काय, तर एखादी रचना ही कशा पद्धतीने आपण लयबद्ध पद्धतीने म्हणू शकतो हे या छंद नावाच्या वेदांगाच्या विषयामध्ये सांगण्यात आलं आहे. की आपण जसं अलंकार आणि इतर गोष्टीमध्ये पाहतो, श्रीकृष्ण नवरा, मी नवरी, श्रीकृष्ण शिशुपाल नवरा, मी नवरी, या शब्दांमध्ये जसं अलंकाराच्या भाषिक सौंदर्यामुळे काही बदल झालेले आपल्याला दिसतात, त्याच पद्धतीने एखादा मंत्र हा लयबद्ध पद्धतीने म्हणत असतो, पद्याची विशेषता आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्या कालखंडामध्ये वैदिक मंत्र कोणत्या छंदामध्ये या ठिकाणी म्हटले जावे हे याची एक विशिष्ट अशी प्रणाली त्या कालखंडामध्ये अस्तित्वात होती आणि त्याविषयीची माहिती आपल्याला छंद या वेदांगामध्ये या ठिकाणी मिळते. शेवटचा वेदांग आहे निरुक्त. निरुक्त हा शब्द जो आहे तो त्या कालखंडातल्या
आपण आज जशी डिक्शनरी वगैरे म्हणतो तसं त्या कालखंडामध्ये निरुक्त नावाचं एक शब्द उत्पत्तीचं शास्त्र होतं की शब्द कसे उत्पत्ती झाली किंवा कोणता शब्द कसा निर्माण झाला. जसं आपण उपनिषदाविषयीच म्हटलं होतं, उप अधिगणी अधिक शब्द म्हणजे काय, हे निरुक्त शास्त्रामध्ये शिकविले जात असत किंवा वेदांगामध्ये निरुक्त नावाचं जे शब्द उत्पत्तीचं शास्त्र आहे त्याच्या माध्यमातून शब्दाची उत्पत्ती कशी झाली, शब्द कुठून आले, कशा पद्धतीने, म्हणजे काय तर प्राचीन भारताच्या साहित्यिक आणि वाङ्मयीन विकासाची प्रक्रिया समजून घेण्यासाठी आपणास शब्द उत्पत्तीचं शास्त्र सुद्धा समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे, ज्याला आपण निरुक्त असं या ठिकाणी म्हणतो. यानंतर चौथा जो काही भाग आहे तो आहे ब्राह्मणे. आता ब्राह्मणे म्हणजे काय, तर आपण पाहिलं की 4 वेद होते. एक होता ऋग्वेद, दुसरा यजुर्वेद, सामवेद तिसरा आणि चौथा होता अथर्ववेद. आता या वेदांच्या ज्या काही भाषा आहेत त्या अत्यंत किचकट अवघड या ठिकाणी असायच्या आणि वेदांच्या या किचकट अवघड असणाऱ्या भाषा समजून घेणं सर्वसामान्यांना या ठिकाणी शक्य नव्हतं. सर्वसामान्य माणूस या भाषा समजून घेण्यासाठी असमर्थ असतो आणि म्हणून सर्वसामान्य लोकांना ही भाषा सहज या ठिकाणी लक्षात येत नसल्यामुळे त्या कालखंडामध्ये या ठिकाणी त्याचं सोपं आणि सुलभीकरण करणं अत्यंत आवश्यक. असं करत असताना ब्राह्मण ग्रंथाची रचना या ठिकाणी करण्यात. बघा की ब्राह्मण ग्रंथाची रचना करत असताना ऋषी मुनींनी वेदावर केलेलं भाष्य म्हणजे ब्राह्मण ग्रंथ होय. म्हणजे काय, एक्सप्लेनेशन ऑफ वैदिक टेक्स्ट बाय ऋषीज. हे जे काही ऋषीज सेज आहेत त्याला आपण संत ऋषी असं म्हणूया. या जुन्या ऋषी मुनींनी वेदावर केलेलं भाष्य म्हणजे ब्राह्मण ग्रंथ आहेत आणि प्रत्येक वेदाचा वेगवेगळा ब्राह्मण ग्रंथ आहे, वेगवेगळे ब्राह्मण ग्रंथ आहेत आणि ब्राह्मण ग्रंथ हे इतिहासाचं एक महत्वाचं साधन आहे. ब्राह्मण ग्रंथामध्ये ऋचांची शास्त्रोक्त आणि सैद्धांतिक दृष्टिकोनातून मांडणी या ठिकाणी केलेली असते. म्हणजे काय तर वैदिक धर्मग्रंथ जसं की समजूया आपण की संस्कृत मधला एक श्लोक आपण सांगूया की एवं सतयुक्ताय भक्तस्तुम पर्युपास्ते याच्यापेक्षा व्यक्तम तेषाम के योगित्तमा. या संस्कृत शब्दाचा किंवा या संस्कृत श्लोकाचा अर्थ सहजपणे सर्वसामान्य माणसाला लक्षात येत नाही आणि मग जेव्हा त्या कालखंडातील लोकांना अशा पद्धतीचे असणारे किंवा हा मी जर सांगितलेला श्लोक आहे तो गीतेतील आहे, मात्र वैदिक ग्रंथामध्ये असे काही श्लोक होते ज्या श्लोकांचा अर्थ या ठिकाणी त्या कालखंडातील सर्वसामान्य माणसाला समजून घेणं सहज शक्य होत नसे आणि म्हणून त्या कालखंडामध्ये ऋषी मुनींनी या वेद श्लोकावरती किंवा त्याला आपण सूक्त असं म्हणतो, वेदांचे जे श्लोक असतात त्याला सूक्त असं म्हणतात, या सूक्तांवरती भाष्य केलं आणि वेदाच्या सूक्तावरती केलेलं भाष्य म्हणजे ब्राह्मण ग्रंथ होय. म्हणजे वेदांच्या कठीण किचकट असणाऱ्या ज्ञानाचं ऋषी मुनींनी त्यांच्या भाषेमध्ये केलेलं सुलभीकरण म्हणजेच ब्राह्मण ग्रंथ होय. आणि असे ब्राह्मण ग्रंथ हे प्रत्येक वेदाला होते. ऋग्वेदाचं ब्राह्मण, येतरे कौशिकी किंवा इतक्या खोलामध्ये आपल्याला जायचं नाही. ऋग्वेदाचे काही ब्राह्मण, सामवेदाचे ब्राह्मण, अथर्ववेदाचे ब्राह्मण, यजुर्वेदाचे ब्राह्मण, असे प्रत्येक वेदाचे ब्राह्मण या ठिकाणी त्या कालखंडामध्ये अस्तित्वात होते. आणि ही जी काही ब्राह्मणे आहेत ही ब्राह्मणे या ठिकाणी त्या कालखंडातील इतिहासाचं प्रमुख साधन या ठिकाणी होतं, कारण त्या कालखंडातल्या धार्मिक व्यवस्थेची आणि सामाजिक व्यवस्थेची माहिती आपणास या ब्राह्मण ग्रंथातून या ठिकाणी मिळते. त्यानंतरचा महत्वाचा मुद्दा आहे 5 नंबरचा आरण्यके. आणि ही जी काही आरण्यके आहेत या आरण्यकाविषयी सुद्धा आपल्याला या ठिकाणी माहिती घ्यायची आहे.
या अरण्यकाची माहिती घेत असताना आपल्याला ही गोष्ट लक्षात घेणं अत्यंत महत्वाचं आहे की त्या कालखंडामध्ये ही जी काही अरण्यके आहेत, ब्राह्मण ग्रंथाचा अंतिम भाग म्हणजे या ठिकाणी त्या कालखंडामध्ये अरण्यके होती आणि वेद ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकांतवासामध्ये अरण्यामध्ये बसावं लागत असे आणि म्हणून आपण जो वर ब्राह्मणी नावाचा टॉपिक पाहिला आहे, ब्राह्मणाचा शेवटचा भाग, ब्राह्मण ग्रंथाच्या अंतिम भागाला अरण्यके असं म्हणतात. आणि ही जी अरण्यके आहे या अरण्यकाचा अभ्यास फक्त अरण्यात या ठिकाणी होत असे. अरण्यात अभ्यास होत असल्यामुळे त्याला अरण्यके असे या ठिकाणी म्हणत. आणि त्या कालखंडामध्ये वानप्रस्थ आश्रमातील म्हणजे आपल्याकडे जी आश्रम व्यवस्था आहे, या आश्रम व्यवस्थेतील एक महत्वपूर्ण आश्रम होता वानप्रस्थ आश्रम, म्हणजे वनात फिरणे आणि ज्ञान प्राप्ती करून घेणे. तर वानप्रस्थ आश्रमातील लोकांना या अरण्यकाचा फायदा होत असे. अरण्यक म्हणजे वेगळं काही नाही तर ब्राह्मण ग्रंथाचा हा शेवटचा भाग आहे. आणि ब्राह्मण ग्रंथाचा शेवटचा भाग असणारा हा जो काही अरण्यके आहे, या अरण्यकाच्या माध्यमातून त्या कालखंडातील तात्विक ज्ञानाची मीमांसा कशा पद्धतीने या ठिकाणी केली होती आणि त्या कालखंडातील धार्मिक पद्धती कशा पद्धतीच्या होत्या, शिक्षण पद्धती कशा पद्धतीची होती, सांस्कृतिक जीवन कशा पद्धतीचं होतं, याविषयीची प्राचीन भारतातील माहिती आपणास मिळते. आणि आता आपण जो घटक पाहत आहोत, पुन्हा एकदा रिमाइंडर या ठिकाणी लक्षात ठेवा, आपण आता घटक पाहत आहोत प्राचीन भारतीय इतिहासाची धार्मिक साधने. आणि धार्मिक साधनामध्ये आपण पहिल्यांदा पाहत आहोत हिंदू साधने. आणि या हिंदू साधनांमध्ये आपण वेद पाहिला, उपनिषद पाहिला, ब्राह्मणे पाहिले. आता आपल्याला पुढचा जो घटक आहे तो घटक आहे सूत्रग्रंथ. बघा की प्राचीन भारताचा इतिहास आणि संस्कृती यांच्या अभ्यासासाठी सूत्रग्रंथ सुद्धा महत्वाचे आहे. सूत्रग्रंथ का महत्वाचे आहेत तर सूत्रग्रंथ हे पद्य आणि गद्य असून या सूत्रांमध्ये तत्कालीन कालखंडातील सामाजिक धार्मिक विधी निषेध या ठिकाणी वर्णित करण्यात आलेले आहे. म्हणजे काय तर सूत्रग्रंथ हे पद्य आणि गद्य या दोन भागामध्ये विभाजित करण्यात आले होते. आणि त्या कालखंडामधले विधी निषेध म्हणजे कसं वागलं पाहिजे, काय केलं पाहिजे, कोणते आचरण केले पाहिजे, कोणते आचरण केले नाही पाहिजे, कशा पद्धतीने आपल्या समाज आणि संस्कृतीचे नियम पाळले पाहिजेत, या सगळ्या गोष्टींची माहिती त्या कालखंडामध्ये या ठिकाणी या सूत्रग्रंथाच्या माध्यमातून या ठिकाणी मिळते. या सूत्रांपैकी सर्वात प्राचीन सूत्र आहे कल्पसूत्र. आणि कल्पसूत्राचे 4 भाग आहेत. सर्वात प्राचीन सूत्र कोणतं आहे? कल्पसूत्र आहे. आणि या कल्पसूत्राचे 4 भाग आहेत. त्यातलं पहिलं सूत्र आहे गृह्यसूत्र. या सूत्रामध्ये गृहजीवन, कुटुंब, संस्कार, आचार आणि कर्तव्य, माणसाचं उत्तरदायित्व यशांचे नियम या ठिकाणी वर्णित करण्यात आलेले आहे. दुसरं सूत्र आहे वैदिक यज्ञाचे श्रोतसूत्र. या श्रोतसूत्रामध्ये वैदिक यज्ञाचे नियम, उपनियम आणि विधिनिषेध सांगण्यात आलेले आहे. म्हणजे काय, श्रोतसूत्रामध्ये वैदिक यज्ञ कशा पद्धतीने केला जावा याविषयीची माहिती दिलेली आहे. आणि 3 नंबरचं सूत्र आहे धर्मसूत्र. या सूत्रामध्ये सामाजिक कर्तव्य आणि सामाजिक नियमांचं वर्णन करण्यात आलेलं आहे. म्हणजे काय, सूत्रग्रंथ हे त्या कालखंडातील मानवाच्या विधिनिषेधांचं मानवाने कशा पद्धतीने वेद